नित्य स्वामी दर्शन 19 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या उपासकांची दिनचर्या कशी असावी असे एक स्वामी भक्त विचारत होता. आज मी तुम्हाला थोडेसे दिनचर्येविषयी सांगणार आहे, कारण उपासना ही अतिशय नियमित असावी लागते. त्यात कुठल्याही प्रकारचा खंड अपेक्षित नाही. स्वामींच्या उपासकांचे पहाटे 4 वाजता उठायला हवे. त्या क्षणापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त स्वामीनाम घ्यायचे. हे स्वामीनाम घेतच प्रत्येक विहित कर्म करायचे. ही सर्व कर्मे स्वामींना अर्पण करायची. किंबहुना मी असे म्हणेन की प्रत्येक कर्म करण्यापूर्वी स्वामींना सांगायचे आणि झालेले कर्म त्यांनाच अर्पण करायचे. याचा एक अर्थ असा की स्वामींच्या साक्षीने प्रत्येक कर्म करायचे. कर्मात ढिलेपणा अपेक्षित नाही. जोपर्यंत आपल्या देहात प्राण आहे तोपर्यंत स्वामींच्या उपासनेचा वियोग घडणार नाही याची काळजी घ्यायची. शिवाय प्रत्येक कर्म फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता करायचे. विधिवत केलेले प्रत्येक कर्म हे सतकर्म ठरते आणि हे कर्म स्वामींच्या उपासनेचे रूप धारण करते. धान्याच्या बिया भाजून मग जमिनीत पेरल्या तर त्या बियांना जसे अंकुर फुटत नाहीत, तसे कर्मफळाच्या वासनेच्या बिया भाजून कर्माच्या भूमीत पेरल्या तर कुठल्याही अपेक्षांचे अंकुर त्यांना फुटत नाहीत. त्यासाठी अखंड स्वामीनाम मनात घुमवावे लागते. खरे तर ही कर्म उपासना ही स्वामींची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. ही अनासक्त सेवा स्वामी उपासनेचे रूप धारण करते. त्यासाठी स्वामी भक्तांपाशी शुद्धता, पवित्रता आणि निष्काम कर्मपात्रता हवी. ह्या त्रिवेणी संगमावर स्वामींच्या नामाच्या साक्षीने नामस्मरण साधावे. अखंड नामस्मरणाचे स्नान हाच त्रिवेणी संगमावर स्वामी भक्तांना घडते. त्यासाठी मात्र जन्मक्षणापासून उत्तम संस्कारांची जोड लाभावी लागते. त्यासाठी मनात एक भाव उमटावा लागतो की मला स्वामींची पदचिन्हे वरच्या निळ्याघोर आकाशात उमटलेली पाहायची आहेत. हा ध्यास अंतःकरणात असावा लागतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या उपासनेत दंग झालेल्या भक्तांची कहाणी अलौकिक असते. स्वामींचे दर्शन हाच भाग्यवान उपासना होते. स्वामींचे नित्यस्मरण हीच उपासना हा विचार पक्का ठेवून त्यांच्या अखंड नामस्मरणात राहायचे. पहाटेपासून सुरू झालेली ही उपासना स्वामींना अतिशय प्रिय आहे एवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.